आता बातमी आहे रायगडमधून। रायगडमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे। एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरे सेनेशी जवळीक करते, तर त्याच वेळी शिंदे सेना महायुतीची भाषा करते आणि त्यामुळे मोठा राजकीय तिढा निर्माण झालाय। ठाकरे सेनेसोबत युती करण्यामागे सुनील तटकरेच असल्याचा दावा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केलाय। तटकरेंना जशास तसं उत्तर दिलं जाणार असा इशाराही त्यांनी दिलाय। तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचा धर्म पाळून पुढे जाणार असल्याचे दळवींनी म्हटलंय। त्यामुळे रायगडमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अच्छा, मागचे सूत्रधार तटकरे साहेब आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि सुधा घारे हे त्यांचे कार्यकर्ते नेते आहेत तिथले। खरं तर हे शोभनीय नक्की नाही आहे। आपण महायुतीमध्ये मंत्रिपद उपभोगणार आणि खासदार उपभोगणार या सगळ्या गोष्टी असताना पक्षाचा याचा फायदा घेणार महायुतीच्या सरकारचा आणि मग ज्याच्याशी आमचं वैर आहे त्यांच्याशी युती करणं हे नेहमी संस्कृती तटकरे साहेबांची। पण ते हाणून मारण्याचं काम महेंद्र थोरात असेल, मी असेल, भरत शेठ किंवा रायगडची जनता निश्चित करेल। महायुतीचा धर्म पाळून पुढे जाणार आहोत वरिष्ठांच्या आमच्या आदेशाप्रमाणे। म्हणजे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, वरिष्ठ नेतेगण असेल, महायुती हा धर्म पाळून पुढे झाला पाहिजे। कारण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपापल्या मतदारसंघात आम्ही आणतो। पण असे काही महाभाग आहेत की स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणाशी अलायन्स करणार आणि मग उलट सांगणार चोराच्या उलट्या बोंबा असं आता चालणार नाहीये।